UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। हरियाणात गेम पलटला, भाजप पुढे, भाजप 47 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर। सुरुवातीला आघाडीवर असणाऱ्या काँग्रेसची पीछेहाट। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताचा आकडा गाठला। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 47 तर भाजप 28 जागांवर आघाडीवर। पीडीपीचे उमेदवार फक्त 4 जागांवर पुढे। हरियाणातील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट आघाडीवर। विनेश फोगाटचं राजकीय भवितव्य आज ठरणार। हरियाणा निवडणुकीमध्ये चौटाला कुटुंबाला मोठा धक्का। दुष्यंत आणि अर्जुन चौटाला पिछाडीवर तर ऐलानाबादमधून अभय चौटाला आघाडीवर। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दोन्ही जागांवरून आघाडीवर। लोकसभेतील पराभवामुळे ओमर अब्दुल्लांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची। महबूबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर। मुफ्ती कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती दुसऱ्या क्रमांकावर। हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आघाडीवर तर माजी गृहमंत्री अनिल विज पिछाडीवर। जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीसाठी सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त। कलम 370 हटवल्यानंतरची विधानसभेची ही पहिलीच निवडणूक। निकालाकडे सर्वांचंच लक्ष। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढल्यास विजयी होतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीमध्ये चेहरा झाकून जाणारा तो नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चा। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार। संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार। जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक। दुपारी 1 वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक होणार। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांशी संवाद साधणार तर उपमुख्यमंत्री फडणवीस अक्कलकोटमधील विकास कामांचं उद्घाटन करणार। आज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद। महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन। उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार। आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई दुपारी पत्रकार परिषद घेणार। विधानसभा निवडणुकांमुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित। कोर्टाचे आदेश असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र होणार। सहकार विभागाकडून आदेश जारी। शरद पवारांकडून रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत तर रामराजेंसोबत आज चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।